अजम रुक्मिणी प्राणसंजीवनंतं परंधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अमृतानुभव नावाचं ग्रंथरत्न वेदांत विश्वामध्ये अत्यंत वंद्य असणारं, स्वानुभूतीविषयी म्हणजे आत्मानुभूतीविषयी अत्यंत प्रमाण असणारं असं एक अद्वितीय ग्रंथरत्न, त्याचं चिंतन करण्यासाठी आपण प्रवृत्त झालो. यथाशक्ती यथामती चिंतन करीत आपण या अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणात प्रविष्ट झालो आहोत आणि त्याच्या 15व्या आपण साधारणपणे चिंतन केलेले आहेत. आता 16वी ओवी आहे, आपलं 15वी ओवी आहे. 15व्या ओवीचं चिंतन राहिले. वेद्या देता मिठी वेद कुही सुये पोटी तरी नव्हेची उशिटी दिठी जयाची. वेद्या मिठी देता वेद कुही पोटी सुये तरी जयाची दिठी उशिटी नव्हे. जर कोणी वेद्य म्हणजे श्रीगुरूंना वेद्य केलं, म्हणजे श्रीगुरूंच्या स्वरूपाला यथार्थ जाणण्याचा प्रयत्न केला आणि जर कोणी एखादा श्रीगुरूंच्या स्वरूपाला जाणण्यासाठी स्वतःच्या ठिकाणी ज्ञातृत्वाचा भाव घेतला तर त्याला म्हणायचे की वेद्या मिठी देतात. म्हणजे वेद्याला मिठी देणं म्हणजे त्याला जाणवणं, श्रीगुरूंच्या आकाराकारवृत्ती करणं म्हणजे त्याला मिठी देणं, श्रीगुरूंना जाणण्यासाठी प्रवृत्त होणं, त्याला म्हणतात वेद्या देता मिठी. पण होतं काय, जो वेद्याला मिठी द्यायला गेला म्हणजे श्रीगुरूंना वेद्य करून ज्ञेय करून जाणण्यासाठी प्रवृत्त झाला तर तो वेदक जो आहे त्याचा ज्ञाता तोही पोटी सुये. श्रीगुरू म्हणजे श्रीगुरूंचं जे वास्तव स्वरूप, जे सच्चिदानंद रूप अवाच्य ब्रह्मरूपता की जी गुरु शिष्य भाव विवर्जित आहे, त्या स्थितीमध्ये तो वेदकही पोटी सुये, त्या जाणायला आलेल्या त्या शिष्यालाही आपल्या पोटात घालतो. म्हणजे पोटात गेलेला पदार्थ खाल्ला किंवा नाही, पचला किंवा कुठं आहे हे सुद्धा कळत नाही. त्याप्रमाणे त्या ठिकाणी जो शिष्य श्रीगुरूंना जाणण्यासाठी गेला त्याच्या ठिकाणी श्रीगुरूंच्या विषयी वेद्य आणि आपल्याविषयी वेदकता हे दोन्ही भाव मावळून गेले आणि तो श्रीगुरूंच्या वास्तव स्वरूपामध्ये तो एकरूप किंवा तद्रूपतेला प्राप्त झाला. म्हणून वेद्या देता मिठी वेदकुही सुये पोटी असं म्हटलं. तरी नव्हेची उशिटी दिठी जयाची, तरी जयाची दिठी उशिटी नव्हे, तरी त्याचं जे दृंगमात्र असणारं जे स्वरूप आहे ती त्याची दिठी आहे. त्याची दृष्टी म्हणजे त्याचं स्वरूपभूत ज्ञान, त्याचं स्वरूपभूत ज्ञान कधीही उष्ट होत नाही, म्हणजे त्याला खरकटं लागत नाही. म्हणजे त्या ठिकाणी हा वेद्य भाव होता आपल्या अगोदर, नंतर वेदक होता, आता वेद्य आणि वेदक हे दोन्हींचाही निराश झाला आणि आपण केवळ रूपाने उरलो. अशा प्रकाराने सापेक्ष भाव जो आहे वेद्य वेदक भाव त्या स्वरूपभूत त्यांच्या ज्ञानस्वरूपामध्ये, बरोबर ना, स्वरूपभूत असणारं त्यांचं जे ज्ञानमात्र किंवा दृंगमात्र स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याला तो वेद्य वेदक भाव राहत नाही. त्यामुळं त्यांची खरी दृष्टी किंवा त्यांचं वास्तव स्वरूप हे कधीही खरकटं किंवा उष्ट होत नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी जाणीव नेणीव भगवंती नाही, अशा प्रकारची जाणीव नेणिवेच्या आतीत असणारं ते पहिल्यांदा नेणीव होती, आता जाणीव झाली, तर ही जाणीव आणि नेणिवेच्या आतीत अशा पुढे या महाराज इकडं आपल्याला आसन ठेवलेलं आहे. महाराज इकडे आहे ना, इकडे आहे, पुढे या, पुढे. ज्या अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात जाणोनी नेनते करी माझे मन, त्या स्थितीला तो प्राप्त झाला असं सांगितलं. आता
तैशी नेहादिता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी मग ओरे तेची किरीटी शांतीचे रूप, अशी स्थिती त्याला प्राप्त होते. तैसा वेद्यांच्या विलयी तैसा वेद्यांच्या विलयी केवळ वेदकौरे पाही तेने जानवे तया तेही, हेही जो जाणे, अशा प्रकारचं ज्ञानरूपता, केवळ ज्ञानरूपता किंवा ज्ञानघनता, त्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव म्हणजे वृत्तीच्या संबंधाने असणारं अज्ञान आणि वृत्ती ज्ञान, अहम ब्रह्मास्मी असं वृत्ती ज्ञान, हे दोन्ही त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून त्याची दृष्टी कधीच उष्टी होत नाही असं म्हटलेलं आहे. आता टीका. गुरु कृपा दृष्टी प्रकटली तै वेद्य वेदकता ग्रासोनी ठेली, परी आता तात्विकत्वे नाही झाली उच्चिष्ट दृष्टी. गुरु कृपादृष्टी प्रगटली, गुरूंची कृपादृष्टी प्रकटतेला प्राप्त झाली, अभिव्यक्त झाली. आणि त्यावेळेला ती जेव्हा अभिव्यक्त झाली, गुरूंची खरी कृपा म्हणजे काय? केवळ आपल्या स्वरूपामध्ये झालेली स्थिती, म्हणजे शिष्याची स्वस्वरूपामध्ये करून दिलेली स्थिती याला म्हणा. आणि अशी झाली तरच गुरूंची कृपादृष्टी त्याच्यावर झालेली आहे. आणि त्यावेळेला तै वेद्य वेदकता ग्रासून ठेली. श्रीगुरूंची कृपादृष्टी होते तेव्हा त्या ठिकाणी वेद्य वेदक भाव राहत नाही, तर वेद्य आणि वेदक ह्या दोन्ही भावांचा ग्रास होतो. आणि आता तात्विकत्वे नाही झाली उच्चिष्ट दृष्टी. तुम्ही म्हणता की तिनं वेद्य वेदकाला खाऊन टाकलं म्हणजे त्याचं खाण्याचा काहीतरी मागं राहिलेला परिणाम म्हणून कुठंतरी त्या खाण्याच्या अन्नाचे कण त्याच्या ओठाला कुठंतरी चिकटलेले दिसतील, म्हणजे त्याचं जे मुख आहे ते त्याच्या ठिकाणी खरकटेपणा कुठंतरी दिसेल. परंतु ही वेद्यवेदकता त्यांनी ग्रासून टाकली. परंतु आता एवढं करूनही तात्विकत्वे, जर तात्विक यथार्थ रीतीनं पाहिलं तर दृष्टी उच्चिष्ट झाली नाही. तात्विक दृष्टीनं त्यांच्या ठिकाणी त्यांची दृष्टी कधीच उष्टी झाली नाही, कारण त्यांच्या दृष्टीमध्ये गुरु शिष्यपणा अशा प्रकारचं वास्तवद्वैत त्यांच्या दृष्टीनं कधी उत्पन्न झालेलं नव्हतं. त्यामुळे ते आता गुरु शिष्य हे द्वंद्व किंवा द्वैत आता निवृत्त झालं, ही धारणा किंवा अशाही प्रकारची जाणीव त्यांच्या ठिकाणी नाही. वेद्यदात जे काही ते आत्मत्वी निशेष नाही, तेथे वेदकत्वही काही वेदकत्वे नसे. वेद्यदात जे काही जेवढं काही वेद्य आहे, म्हणजे आपण ज्याला जाणण्याचा प्रयत्न करू तेवढ्या वेद्य वस्तू ज्या आहेत, नेय वस्तू आहेत, त्या आत्मत्वी निशेष नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वेद्यकत्व मुळात कधी आलंच नाही. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी वेद्यत्व किंवा नेयत्व, आत्मा हा कधीही नेय झालेला नाही. तो ज्ञानरूप आत्मा कधीही ज्ञानाचा विषय होत नाही. म्हणून कधी आत्मत्वाच्या ठिकाणी हे नेयत्व निश्चेष परिपूर्ण रीतीनं कधीच आलेलं नाही. त्याचा नेयत्वाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव आहे. तेथ वेदकोही काही वेदकत्वे नसे. जर नेय असेल तर नेयाच्या सापेक्ष त्याच्या ठिकाणी ज्ञातृत्व येईल, पण त्या ठिकाणी वेदक किंवा ज्ञातृत्व तोही वेदकत्वे नसे. ज्ञात्याच्या ठिकाणी ज्ञातृत्वाचा भाव कधीही असत नाही, कारण नेय असेल तर ज्ञाता. नेय जर आत्मा कधी नेयच होत नाही तर त्याचा ज्ञाता कोण? अर्थात त्याच्या ठिकाणी ज्ञातृत्वही सिद्ध होत नाही. म्हणजे आत्मा ज्ञेय नाही आणि आत्म्याचा कोणी ज्ञाता पण नाही. ज्ञानांतराभावात अज्ञेय न तू असत्तया ज्ञातृज्ञेयाविहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. जे काही पूर्वापरता ते वेद्यवेदकत्वे पाहता आत्मत्वी तत्वता काहीच नसे. आता याच्या ठिकाणी पूर्वापरता म्हणजे पूर्वी आत्मस्वरूपाचं अज्ञान होतं, शिष्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं अज्ञान होतं. गुरूंनी त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून दिलं आणि त्या अज्ञानाची निवृत्ती केली आणि नंतर तो आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त झाला किंवा मोक्षाला प्राप्त झाला. पण हे काही पूर्वापरता, हे जी पूर्व आणि अपरता आहे, म्हणजे पूर्वीचा काल आणि नंतरचा काल, अशा प्रकारचा जी पूर्वापरता आहे ते वेद्यवेदकत्वे पाहता. ते जर आपण म्हणजे पूर्वी त्याने काय केलं होतं, त्याला आत्मवेद्य नव्हता,
बरोबर ना. नंतर त्याने तो आत्मा वेद्य केला आणि नंतर आत्म्याला जाणलं आणि मग त्याच्या ठिकाणी पूर्वी असणाऱ्या अज्ञानाची आता निवृत्ती झाली. हे पूर्वापरता वेद्यवेदकत्वे पाहता वेद्य आणि वेदक या दृष्टीनं जर त्यांच्या ठिकाणी पूर्वापरता जर आपण पाहू गेलो श्रीगुरूंच्या स्वरूपाच्या ठिकाणी, तर आत्मत्वी तव तत्वता काहीच नसे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तर कधी वेद्य भावही आला नाही आणि कधी वेदक भाव पण आलेला नाही. म्हणजे तो काय आहे, नित्य ज्ञानरूप आहे. त्याच्या ठिकाणी नित्य ज्ञानरूपाच्या ठिकाणी त्याला जाणण्यासाठी त्याच्यावर अज्ञानाचं आवरण मानावं लागेल. त्याचं अज्ञानाचं आवरण मानलं तर तो पदार्थ वेद्य होतो. अनावृत्त पदार्थ कधी वेद्य होत नाही, बरोबर ना. म्हणून आणि तो जर वेद्य झाला नाही तर त्याच्याहून भिन्न ज्यावेळेला तो वेद्य होत नाही अनावृत्त पदार्थ तो असतात. अर्थातच निरपेक्ष सत्ता, निरपेक्ष ज्ञान, निरपेक्ष आनंद आणि निरपेक्ष केवल असतो. आणि त्यावेळेला मत्तः परतरम नान्यत, दुसऱ्या पदार्थाची सत्ताच नाही तर त्याचा ज्ञाता कोण राहील. अर्थात त्याला तिथं कोणी ज्ञाता पण नाही. म्हणून वेद्य वेदकत्वे पाहता वेद्य आणि वेदक भावाने पाहू गेलो तर आत्मत्वीत व तत्वता काहीच नसे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तत्वता शोधायला गेलं तर त्या ठिकाणी पूर्वापर भावही नाही आणि वेद्यवेदक भावही नाही. वेद्यवेदक भाव आला असता तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्वापरतेची कल्पना करता आली असती. दृश्यपणे देखिजे काज्ञेयत्वे जाणिजे आमुके ऐसे म्हणजे ते जे नव्हे, त्याला काहीच म्हणता येत नाही. जे काही पूर्वापरता ते वेद्यवेदकत्वे पाहता असं करतात. वेद्यवेदक भावाने पाहिलं तर पूर्वापरता येईल, परंतु या ठिकाणी वेद्यवेदक भावच नाही तर त्या ठिकाणी पूर्वापरता सांगता येणार नाही. ठीक आहे. आत्मत्वीत व तत्वता काहीच नसे, पण तत्वाच्या ठिकाणी पूर्वापर भावही नाही आणि वेद्यवेदक भावही नाही. किंवा वेद्यवेदक भाव असला तर पूर्वापरता सांगता येते, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वेद्यवेदक भावच नाही तर पूर्वापर भाव सांगता येणार नाही. जे कार्य ना कारण जया दुजेना एकपन, जे कार्य ना कारण जया दुजेना एकपन आपण या जे जाण आपणची, अशी त्याची स्थिती आहे. येथे वेद्य आणि वेदकपण आत्मदृष्टीचे आत्मापूर्ण पूर्वापरतेशी जाण तोची पाडू. येथे वेद्य आणि वेदकपण, इथं वेद्य आणि वेदक कोण झालेलं आहे, आत्मदृष्टीचे आत्मापूर्ण. आत्मदृष्टीनं पाहिलं तर वेद्य वेदक हे सर्व परिपूर्ण आत्माच आहे. सर्वम यद अयम आत्मा, अशा प्रकारची स्थिती आहे. पूर्वापरतेचे जाणं तोच पाडू. आणि तर पूर्वापरता तरी कोण आहे, पूर्व आणि अपरतासुद्धा तोच आहे. पूर्वापरता वेद्यवेदक तो झाला तर पूर्वापरतासुद्धा तोच झाला. अहो आत्मदृष्टी माझारी वेद्यवेदकत्वाची भरोवरी परी ते दिठी माझी तिळभरी उमटले नाही. अहो आत्मदृष्टी माझारी, आत्मदृष्टीच्या ठिकाणीच, बरोबर ना. आत्मदृष्टी माझारी म्हणजे आत्म्याची जी दृष्टी म्हणजे आत्म्याचं जे ज्ञानस्वरूप आहे त्या स्वरूपामध्येच वेद्यवेदकात्वी बरोबरी. सगळा हा वेद्यवेदक व्यवहार कुठं दिसतो, ज्या ठिकाणी नाही, ज्या ठिकाणी ज्या वेद्यवेदक भावाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे त्याच अधिष्ठानामध्ये वेद्यवेदकाची बरोबरी. ह्या वेद्य आणि वेदकाचा सारखा व्यापार, बरोबर ना, हा व्यापार आपल्याला दिसतो. परी ते दिठी बाजी तिळीभरी उमटले नाही, परंतु ती आत्मदृष्टी आहे. आत्मदृष्टी म्हणजे आत्मस्वरूपभूत ज्ञान आहे. आत्म्याचं जे स्वरूपभूत ज्ञान आहे ती आत्मदृष्टी. त्या आत्मदृष्टीमध्ये तिळभरी उमटले नाही. त्या ठिकाणी हा वेद्य आणि वेदकाचा ज्ञाताज्ञाचा भरोवरी अनंत व्यापार जो चाललेला आहे, तरी अनंत व्यापार हे ज्ञाताज्ञेयाचं काय नावेक म्हणजे क्षणाक्षणाला हे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी उत्पन्न होते आणि नाश पावते, अशी याची सारखी भरोवरी चालू आहे. की म्हणजे किती एका पाठीमागं एक अशा प्रकारचं ह्या ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ह्या त्रिपुटीतले व्यवहार चालू आहेत. परंतु असं जरी आलं तरी त्या स्वरूपभूत दृष्टी म्हणजे ज्ञानस्वरूपाच्या ठिकाणी तिळभरी उमटले नाही. हा वेद्यवेदाचा भाव हा तिळभर देखील ठसलेला नाही किंवा उत्पन्न झालेला, उमटले नाही म्हणजे उत्पन्न झालेला नाही. म्हणजे न उत्पन्न होता
स्वभाव अधिकरणे भासमानत्वम, जिथं तो दिसतो त्याच ठिकाणी तो नसतो. अशा प्रकाराने ह्या अनादि प्रवाह रूपाने ह्या त्रिपुट्या अनंत त्रिपुट्या उत्पन्न होतात आणि नाश होतात. अशी त्यांची बरोबरी अनंतत्व निरंतरत्व प्रवाहरूपाने आपल्याला जाणवतं. परंतु तत्वता त्याच्या ठिकाणी हे मात्र कधीच उत्पन्न झालं नाही. पण भासलं मात्र निरधिष्ठान भ्रम होत नाही. सगळा भासला व्यवहार त्याच्यावर जिथं काय आद्यस्थ पदार्थ अधिष्ठानावर भासतो, अधिष्ठाना एवढा भासतो, अधिष्ठानात मिसळून भासतो आणि जिथं भासतो तिथंच नसतो. येथे वेद्यवेदकत्वाचे मासले हे आत्मत्वी समूळ नाथिले, येण्याची संबंधे आथिले अधिकार भेद. चांगलं बघा ह्या ओव्याचं. इथं आपण जो अर्थ करतो तोच त्याच्यापेक्षा कोणाला काही वेगळा वाटला तर पहा. इथं म्हणतात वेद्यवेदकाचे मासले. मासले म्हणजे प्रकार, बरं ना. वेद्यवेदक प्रत्येक म्हणजे काय आहे, हा जो वेदक आहे तो प्रत्येक वेळेला नवीन नवीन वेद्याला विषय करतो, नवीन नवीन वेद्याला विषय करतो. म्हणजे वेद्यवेदक ही जे द्वैत आहे हे सारखं एका पाठीमागे एक उत्पन्न आणि उत्पत्ती आणि नाश रूपाने आपल्याला प्रतीतीला येत असतं. आणि त्याचा मूळ द्रष्टा जो असतो तो दृङ्मात्र द्रष्टा असतो, तो मात्र स्वतः कोणत्याही प्रकाराने विकारी होत नाही. मग येथे वेद्यवेदकत्वाचे मासले, इथं जे वेद्य आणि वेदकत्वाचा जो मासला म्हणजे जे प्रकार आहेत हे आत्मत्वी समूळ नाथिले. आत्मत स्वरूपाच्या ठिकाणी हे वेद्यवेदक भाव समूळ मुळासहित नाही. म्हणजे याचं मूळ कोण आहे, अज्ञान. त्या अज्ञानासहित वेद्यवेदक भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाथिले पण नसलेले. परंतु येण्याची संबंधे आथिले अधिकार भेद. येण्याची संबंधे म्हणजे वेद्यवेदकाचे म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर वेद्यवेदक भावाचा संबंध घेतला तर मग अधिकाराचा भेद येतो. तर मग अधिकाराचा भेद येतो. अधिकाराचा भेद काय येतो, नाहीतर त्यांनी सांगितलं ना, मुक्त मुमुक्षुबद्ध तवरी योग्यता भेद अनुभवामृता स्वाद विरुद्ध जव असं सांगितलं आहे. जर अमृतानुभवाचं आस्वादन किंवा त्याच्यामधील स्वरूपस्थिती जी नित्य असणारं आपलं स्वरूप त्याची अनुभूती आली नाही, तोपर्यंत अनुभूती आली नाही म्हणजे अज्ञान स्वीकारलं तोपर्यंत योग्यता भेद आहेत. बरं ना. अज्ञान स्वीकारलं की मग योग्यतेचे भेद आहे. कोणते भेद आहेत, जो बद्ध पुरुष आहे बरोबर आणि त्याला मुक्ततेचा अधिकारच नाही तोही पण नाही, बरोबर. ज्याच्या ठिकाणी साधन चतुष्टय संपन्नता नाही तो पण याचा अधिकार नाही, आणि जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो याचा अधिकारी आहे. मग त्याने मलविक्षेप दूर केलेला आहे कर्म उपासना याद्वारा. जर चित्ताची अशुद्धी असेल त्याचा अधिकार कर्मामध्ये, चित्ताची शुद्धी असेल पण स्थिरता नसेल तर उपासनेमध्ये, बरोबर. आणि ज्याच्या ठिकाणी तीव्रतर विवेकादी साधन चतुष्टय संपन्नता आहे तो ह्या ज्ञानाचा अधिकारी आहे. अशा अधिकारी भेद वेद्यवेदक भाव जर गृहीत धरला तर करता येतात. पण येण्याची संबंधी आथिले अधिकार भेद. वेद्यवेदक भाव स्वीकारला किंवा अंगीकारला का मग अधिकार भेदाचा प्रश्न येतो. पण जर आत्मा जर अनावृत आत्मा नित्य आहे त्याच्या ठिकाणी तो वेद्यवेदक भावाला कधीच प्राप्त झाला नाही आणि तो आत्मा एकमेव अद्वितीय ब्रह्म नेह नानास्ति किंचन असा जर सिद्धांत किंवा ही अनुभूती तुम्हाला असेल तर त्या ठिकाणी अधिकार भेदाचा प्रश्नच नाही. ठीक आहे ना. पूर्वी आत्मा यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म ही जर तुम्हाला अनुभूती असेल तर त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला वेद्यवेदक भावच नाही, कारण ते माझं स्वतःचं स्वरूप आहे आणि ते मलाही अविषय आहे असं जर असेल आणि वेद्यवेदक भाव हा कल्पित आहे आणि तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाथिला म्हणजे कधीच नसलेला आहे असता. पूर्वी आत्मबोध नव्हता तो आता झाला अवचिता, या भेदाची वार्ता स्वरूपी नाही. हे अधिकार भेद कधी होईल, पूर्वी याला आत्मबोध नव्हता तो अचानक आता श्री गुरु कृपेने आम्हाला तो आत्मबोध झाला, या भेदाची वार्ता. हा जो झालेला भेद आहे तर ह्या भेदाची वार्ता म्हणजे अधिकार भेद हा स्वरूपी नाही, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. आता स्वरूपाचे पूर्णपणे या बोधाअबोधाची आव्हानी विलासलिया तरी झणी तात्विका होती. आता हे बहुत असं सांगतात आहे की नाही. तरी आता स्वरूपाच्या पूर्णपणे स्वरूप पूर्णच आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं स्वरूप परिपूर्ण आहे
देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे की नाही, निरपेक्ष परिपूर्ण अशा प्रकारचं स्वरूप आहे. त्या स्वरूपाच्या पूर्णपणे यया बोधा अबोधाच्या वाणी, या ठिकाणी बोध आणि अबोध ह्याची वाणी विलासल, या तो फक्त वाणीचा विलास आहे. म्हणजे असं वाचारंभन झालं की स्वरूप पूर्ण आहे, पण म्हणणे की काय स्वरूप पूर्ण असलं तर ते जणू काय अपूर्ण झालं. कारण का त्या स्वरूपावरच, बरोबर, त्या स्वरूपावरच माया राहिली आणि स्वरूपालाच आवरण केलं. त्याला काय म्हणतात, स्वाश्रया आणि स्वविषया अशा प्रकारची माया त्या स्वरूपाच्याच आश्रयाने राहिली आणि स्वरूपालाच तिनं आच्छादित केलं. स्वरूपाला आच्छादित केलं तेव्हा अबोधाचे खान, आणि जेव्हा त्या अज्ञानाच्या आवरणाला निवारण केलं तेव्हा बोध झाला. अशा प्रकारची वाणी विलासल्या. असा वाणीचा विलास झाला तरी जणी तात्विका होती. तर तुम्ही म्हणणार की हे बरोबर आहे, अगोदर काय होतं, अज्ञान होतं आणि अज्ञान त्याच्या तिथं निवृत्त झालं. अज्ञान होतं तेव्हा अबोध, आणि अज्ञान गेल्यावर त्याला बोध झाला. असा तुम्ही वाणीनं वाचारंभण मात्र असा जरी व्यवहार केला तरीसुद्धा जणी तात्विका होतील. तर ते ज्ञान आणि अज्ञान दोन्ही तात्विक आहेत, बरोबर ना. असं तुम्हाला वाटेल, पण जणी कधी वाटू देऊ नका. हो मग आक्षेपार्थानं केलं तर तरी तात्विका होती, मग असं होईल. आणि जनी अवयव लागलं का जनी अवयवाने असं होतं, कदाचित तुम्हाला वाटेल की हे तात्विक होतं, पण असं वाटू देऊ नका. हो असं म्हणून जनी शब्द, जनी अवयवाचा असा अर्थ होतो, कदाचित तुम्हाला वाटेल पण तसं नाही, म्हणून त्याचा निषेध करणारं हे अवयव आहे. दोन्ही पण सांगतात, जर तात्विका होती पण असं तुम्हाला वाटेल, पण जनी कधीही वाटू देऊ नका. आणि जनी काढला तर मग या बोधा अबोधाच्या वाणी तात्विका होती, मग आक्षेपार्थ होईल. म्हणून इत्यादी देखताही स्वरूपत्वे देखिलेचे नाही, दृष्ट मात्र काळत्रयी एकले असे. आता बघा इथं कसे शब्द वापरले, म्हणून इत्यादी देखताही. म्हणून इत्यादी म्हणजे याचा शेवट किंवा याचा आरंभ ना, पूर्वापर. अगोदर म्हणजे याचा आरंभ झाला किंवा याचा नाश झाला, असं इति आणि आदी, बरोबर ना. याचा आरंभ झाला, याचा नाश झाला, हे देखता आहे. आपल्याला उत्पत्ती नाश जरी दिसत असला, उत्पत्ती नाशाचा व्यवहार जरी आपल्या प्रतीतीला येत असला, तरी स्वरूपत्वे देखील येत नाही. स्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं तर या ठिकाणी कुठेही न निरोध न चोत्पत्तीर, न बद्धो न च साधका, न मुमुक्षुर न वै मुक्ता इत्येषा परमार्थता. स्वरूपत्वे देखीलचे नाही, स्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलंच नाही. दृष्ट मात्र काळत्रयी एकले असे. इथं द्रष्टृ मात्र येतं. दृष्ट मात्र म्हणजे हे सगळ्या ठिकाणी द्रष्टृ मात्र म्हणजे दृष्ट म्हणजे पाहिलेला विषय म्हणजे दृश्य असा अर्थ होईल. परंतु इथं द्रष्टृ त्या सगळ्या ठिकाणी सांगायचं. द्रष्टृ म्हणजे ते त्रिकोण असतो ना, अर्ध त्रिकोण, तो जोडला म्हणजे मग हा अर्थ होईल. द्रष्टृ मात्र काळत्रयी एकल्याचे म्हणजे दृंग मात्र. द्रष्टृ मात्र म्हणजे दृंग मात्र, त्याचं जे मूळ स्वरूपभूत ज्ञान आहे ते मात्र एकलंच आहे. एकलंच आहे म्हणजे केवळ आहे, सापेक्ष नाही, निरपेक्ष केवळ असं ते एकटं आहे, एका वाचून एक आहे. म्हणून जे दृष्टीचे निबळे मिथ्या आरोपाशी खंडिले, तरी नाही उच्चिष्ट झाले देखणे जाणा. म्हणून जे दृष्टीचे निबळे, म्हणून ज्या दृष्टीच्या द्वारा, ती दृष्टी म्हणजे कोणती, मूलभूत स्वरूपभूत असणारी जी दृष्टी म्हणजे ज्ञानरूपता. त्या ज्ञानरूपतेने, त्याच्या बळाने, त्याच्या सामर्थ्याने म्हणजे जेव्हा आपल्याला स्वरूप स्थितीचा अनुभव आला, बरोबर ना, किंवा स्वस्वरूपाचा अनुभव आला, त्या अनुभवाच्या बळावर मिथ्या आरोपाशी खंडिले. त्याच्यावर जे वाचारंभन मात्र वेद्यवेदक भाव, पूर्वापर भाव, बोध अबोध भाव, हे सगळे ह्या मिथ्या आरोपाशी खंडिले. ह्या मिथ्या आरोपांचं खंडन झालं. तरी नाही, मग एवढं अगोदर आरोप होते, त्याचं आता काय झालं, खंडन झालं. त्याचा सगळ्यांचा ग्रास केला, बरोबर ना. मग त्या ग्रासाचं काहीतरी पुसटचं चिन्ह, ठसा कुठं राहील तर म्हणतात तरी नाही उच्चिष्ट झाले देखणे जाणा.
तरी जे पाहणारं होतं, बरोबर ना, पाहणारं म्हणजे दृंग मात्र द्रष्टे, पण ते उच्चिष्ट नाही झाले, ते कधीही खंडित उष्ट झालं नाही, म्हणजे खंडित झालं नाही. म्हणजे खरं पाहिलं तर अंतकरणावर त्याचा ठसाचा म्हटलं नाही. कारण हा सगळा परमार्थ आहे, ते दृंग मात्र परमात्म्यासाठी चालला नाही, हा कोणाचा आहे? अंतकरणाचा आहे. तेव्हा हा ठसा कुठं उमटू नये? अंतकरणात कधी झालंय असं वाटणार कुठं नाही, अंतकरणात वाटणार नाही. म्हणून हा ठसा अंतकरणात सुद्धा नसावा. माणसं बरोबर काही झालं तरी काय झालं, माझा असंग तो अबाधित आहे. ब्रह्मदशा तुका म्हणे साहे आणि देवा आहे तैसा आहे, देवा आहे तैसा आहे, पण तुझं अंतकरण कुठं झालं आहे तसं, ऐक नाही. त्यामुळं हा परमार्थ अनुभूतीचा होऊ शकत नाही. अनुभूतीचा म्हणायला आपल्याला वाटतं की मग अंतकरणाच्या धर्माचं तादात्म्य घेतलं. तादात्म्य जसं घेतलं ना, तसं तादात्म्य सोडल्याच्याही खुणा आहेत ना, आहे की नाही. धारण केल्याच्या जशा खुणा आहेत तशा परमार्थ फलीभूत झाला. ह्या तुम्ही अंतकरणाने कोणत्या धारणा त्यागल्यात, तादात्म्य कसं सोडलं आहे, तादात्म्य सोडल्यावर ही गोष्ट आहे की नाही. स्वामी महाराज म्हणायचे की परमात्मा आहे हे खरं आहे, पण तुझं काय आहे की नाही. हां, तो परमात्मा असंग आहे, पण तू त्याच्या असंगाविषयी निसंग झाला, त्याचं काय. अहो आत्मप्रत्यहम मिथ्या आरोपाशी खंडिले तरी नाही उच्चिष्ट झाले देखणे जाणा. जे त्याचं देखणं स्वरूप होतं, ज्ञानस्वरूप, ते कधीही उच्चिष्ट झालं नाही. अहो आत्मप्रत्ययाचेही वेळे आत्मत्व नवे नाही झाले, नवे नाही आले, आयशेची चोजवले प्रत्ययो होता. ह्या महापुरुषांनी किती निधी ध्यासन आणि आत्मानुभूती किती स्थिर रूपाने आपल्या जीवनात अनुभवली असेल याची कल्पनाच करता येत नाही. ते म्हणतात की आत्मप्रत्ययाची वेळे, ज्या वेळेला आत्मप्रतीती झाली, आहे की नाही, आत्मप्रतीतीच्या वेळेलासुद्धा प्रतीती झाली म्हणजे आत्मत्व नवे नाही आले, नवीन आत्मत्व तिथं निर्माण झालं नाही. ते तर सनातन पुरातन जसंच्या तसंच होतं. त्यामुळं आत्मत्व काही नवीन उत्पन्न झालं नाही जेव्हा आत्मप्रतीती झाली. आत्मप्रतीतीमध्ये, म्हणून त्या ठिकाणी आत्मप्रतीतीमध्ये जोपर्यंत धन्योहम धन्योहम, अहो शास्त्रम अहो शास्त्रम, अहो गुरु ही अमृतानुभवातली प्रतीती नाही. ती काय आहे? ती अपरिपक्व दशा आहे, आहे की नाही. ती अपरिपक्वता आहे की नाही. आहे की नाही. भात मुरला नाही अजून, तो तर काय करतो, तडतड करतो, त्याला बुडबुडे येतात अजून, मुरला नाही. अहो आत्मप्रत्ययाची वेळे आत्मत्व नवे नाही झाले, ऐशेची चोजवले प्रत्यय होता. जेव्हा खरी आत्मप्रतीती होते तेव्हा ऐशेची चोजविले. अशाच प्रकारचं इदम इत्थम रूपाने ज्ञान झालं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नवीन काही झालं नाही. ऐश आणि भेदभान जे काही ते पूर्वीचं साच नाही, भासले तरी पाहिजे चिद्विलास मात्र. आता बघा इथं जो हा शब्द आला आहे, ह्या शब्दावरून हे वाचारंभन कसं आहे याच्यामध्ये, ते म्हणतात आणि भेदभान जे काही, जे पूर्वी तुम्हाला भेदाचं भान झालं होतं, पूर्वी अज्ञान कालामध्ये भेदाचं भान झालं होतं, ते पूर्वीचं साच नाही. तेव्हा तरी ते खरं होतं का? जेव्हा तुम्हाला खरं वाटलं तेव्हाही ते खरं नव्हतं. बंध कालेपी बंधा भावा, त्यावेळेला ते खरं नव्हतं. भासले तरी पाहिजे, आणि समजा तुम्हाला त्यावेळेला भासलंही ते खरं तर नव्हतं, पण भासमान होण्यापुरतं तरी होतं ना. भासले तरी पाहिजे, जेव्हा ते भासलं ना तेव्हा ते जे तुम्ही म्हणत होते काय वस्तू, काय तुम्ही म्हणता अवस्थांतर भान, ते अवस्थांतर भान नव्हतं, ते चिद्विलासच होता. म्हणजे तुम्ही काय करत होते, चैतन्याच्या शोभेलाच पाहत होते आणि त्याला अज्ञान किंवा अज्ञान कार्य असं म्हणत होते. असंच ना, चिद्विलास मात्र. किंवा काय दुसरं एक आहे, भासले तरी पाहिजे चिद्विलास मात्र. भासलं तेव्हा ते चित्तचा विलास होतं, म्हणजे चित्तचं विवर्त होतं. जेव्हा ते भासलं तेव्हा ते चित्तचं विवर्त भासत होतं, म्हणजे चित्तचं विवर्त भासत होतं म्हणजे त्यावेळेला तुम्ही खरे पाहत कोणाला होते, चित्तला, आणि तुम्ही त्या विवर्त पदार्थाला भासला असं म्हणत होते त्या काळात सुद्धा. तो जर चित्त स्वरूप नसता तर तुम्हाला भास तरी झाला असता का? म्हणजे याचा अर्थ तुम्ही पाहत कोणाला होते, चित्त स्वरूपाला पाहत होते, आणि त्या ठिकाणी तुम्ही आरोपित अशा प्रकारची ती वस्तू आहे असं म्हणत होते त्या काळात. आणि त्या काळात ती वस्तू नव्हती, तो चिद्विलास होता.
आहे की नाही. म्हणजे चित्तचा विलास म्हणजे चित्तच तेज, चित्तचाच दैदिप्यमानता तुम्ही अनुभवित होते आणि त्या ठिकाणी त्या चित्तच्या ऐवजी चैत्याला स्थान दिलं होतं भ्रमकालामध्ये, आहे की नाही. त्याला फक्त भ्रमकाल, पण त्यावेळेला चित्तच होतं, त्यावेळेला तेचसुद्धा काय होतं, चित्तच होतं. कारण चित्त कसं आहे, चित्त निरपेक्ष व्यापक आहे. त्याच्यामध्ये त्या विवर्त पदार्थाला जर तुम्ही विश्लेषण आत्ताही करून पाहिलं बरोबर ना, तर त्या ठिकाणी तुम्ही चित्त सोडून दुसरं काय होतं का? चित्त सोडून काही नव्हतंच पदार्थ, मग दुसऱ्याला पाहतच नव्हते. मग पाहतील तर कोणाला? तो परमात्मा वेद्य कसा म्हणता तुम्ही म्हणता, तर ते म्हणे अवेद्य नाही ना, म्हणूनच काय आहे वेद्य. म्हणजे ऐके ना, म्हणून हे सुद्धा विलास मात्र वाचारम म्हणायचं. तो सुद्धा स्वतःचा स्वतःला विषय होत नव्हता. पण तुम्ही काय म्हणतो, ते विषयाला विषय करीत होते म्हणून आम्ही म्हणतो चित्तचा विलास होता. तुम्ही जर विषयाला विषय करीत नसतं आम्ही काय म्हणलं तर चित्तच होतं, आम्ही काय म्हटलं असतं चित्त होतं. पण तुम्ही विषयाला विषय करीत म्हणून विषयाची सिद्धी आहे आणि चित्तची सिद्धी आहे, म्हणून तो अज्ञानाचा विलास नाही, आम्हाला जडवाद घ्यायचा नाही, तर आम्ही काय म्हणतो तो चित्तचा विलास आहे. हे सुद्धा आमचं म्हणणं काय आहे, वाचारम म्हणायचं. हे म्हणणं काय आहे, निश्चित ना. हां, आता सांग. अहो आत्म म्हणून जे दृष्टीचे निबळे मिथ्या आरोपाशी खंडिले, तरी नाही उच्चिष्ट झाले देखणे जाणा. अहो आत्मप्रत्ययाचेही वेळे आत्मत्व नवे नाही आले, आयशेची चोजवले प्रत्यय होता. खरा प्रत्यय होईल तेव्हा आयशे चोजवले, असं आपली धारणा किंवा आपल्या ज्ञानामध्ये ही धारणा असेल, आपल्या बुद्धीची धारणा ही असेल. आणि भेदभान जे काही ते पूर्वीच साच नाही, भासले तरी पाही चिद्विलास मात्र. अहो आत्मप्रत्ययो झाला तेने प्रत्ययो नाही देखिला, जैसा तैसा संचला आत्मा मात्र. माणसाच्या आत्मसाक्षात्काराविषयी जेवढे काही अपसमज असतील किंवा जेवढ्या चुकीच्या धारणा असतील, त्या सगळ्या धारणा अत्यंत दयाघनतेने आपल्या पोटात शिरून, आहे का नाही, किंवा आपल्या पोटात घेऊन, आहे की नाही. इतकं यांचं मायपोट मोठे का एवढा पुनरावृत्ती करणारा लेखक कुठं झाला आहे की नाही काही सांगता येत नाही. माऊलीने जरी केलं तरी 800च ओव्यात, पण विस्तार करताना जवळजवळ 7000 ओव्यांचा विस्तार केला आहे. आणि काय आहे का दुसरं एकच विषय आहे एवढी पुन्हा, पण त्याच्यामध्ये एक आपल्या अंतकरणात असणारी जी भ्रमात्मक धारणा आहे, त्या धारणाला ते पूर्णपणे नेस्तनाबूत करतात, निरस्त करून टाकतात. तर आता सांगतात अहो आत्मप्रत्यय झाला. अहो तुम्हाला जो आत्म्याची प्रतीती आली, लोक सारखे म्हणत असतात काय करतात शास्त्र प्रतीतीला, आहे की नाही, गुरु प्रतीतीला. आत्मप्रतीती श्रेष्ठ आहे, आहे की नाही, असं आपण म्हणतो ना. पण ते आत्मप्रतीतीचं काय स्वरूप आहे, तर म्हणतात अहो आत्मप्रत्यय झाला. जरी तुम्हाला आत्म्याचा प्रत्यय, आत्म्याची प्रतीती झाली, त्याने प्रत्यय नाही देखील, त्या आत्म्याची प्रतीती झाली, त्या आत्म्याने तर कधी प्रत्ययाला पाहिलंच नाही. म्हणजे आत्मा हा आत्मप्रतीती घेणारा, त्या प्रतीतीचा करता म्हणून आत्मा समोर कधीच आला नाही, आहे की नाही, किंवा त्या प्रतीतीचा प्रत्यय, बरं ना, प्रत्ययाचा विषय म्हणून आत्मा तर कधीच आला नाही. बरं, त्या आत्म्यासमोरही कोणी आलं नाही, आत्म्यासमोरही कोणी आलं नाही. बरं, तोच त्याच्यासमोर आला, तोही त्याच्यासमोर येणं शक्य नाही. काय कर्तृकर्म विरोध दोष येईल, स्वस्कंदारोहण दोष येईल, आहे की नाही, तोही कोणापुढं आला नाही. म्हणजे काय झालं, आत्म्याने आत्मत्वाने असणं, आत्मत्वाने असणं आणि आत्म्यातिरिक्त दुसरं कोणी नसणं, हीच आत्मप्रतीती आहे सगळ्यात मोठी. आता ते रात्री पण ते हे आले होते ते तामिळनाडूचे, तर ते म्हणतात किंवा मला तुम्ही किती काही म्हटले तर ज्याला सुख म्हणतात ते सुख फक्त, आणि ते नित्य नूतन वर्धमान सुख फक्त भक्ती सिद्धांतातच आहे, तुमच्या तत्त्वज्ञानात नाही. मग त्यांना म्हणलं पण तुम्ही संप्रदाय पुरस्सर वेदांताचं श्रवण केलं पाहिजे. ते म्हणे त्या वेदांत श्रवणात काय जे आहे ते तर मला सगळं माहीतच आहे म्हटले.
हां, ते सगळं मला माहीतच आहे. त्याची गरज काय आहे आणि त्याच्यासाठी एवढा वेळ आणि एवढं माणसांनी देण्याची गरज आहे का म्हणणे काही, असं ते म्हटले. आणि ते म्हटले की मला स्वतः त्याचा 10 वर्ष खर्च केले आणि रात्रंदिवस स्वाध्याय करून मला समाधान झालं नाही. मी जेव्हा ज्ञानोबा यांच्या भक्तिप्रेमामध्ये वाहून गेलो, तर मला आता केवळ म्हणे त्यांनी मला एक ग्राफ काढून दाखवला, आलेख काढून दाखवला. आता माझी जी पूर्वी होते, मला सुख कधी दुःख असं होतं. आता मला वाढणारं सुख आहे ते म्हणे. माझी एक मर्यादा आहे. तुम्ही जे ज्ञानाने म्हणता ना, सुखदुःख काहीच वाटत नाही. सुखदुःखे समेकृत्वा हे ज्ञान आहे. ज्ञानामध्ये काही आनंदाचा चढ उतार नाही, आनंद रूपत आहे, आहे की नाही. पण ते म्हटले आता मला माझा ग्राफ सारखा वाढतच जातो म्हणे. आणि खाली आला तर तुमचं ज्ञानाचं जे फल आहे ना, सुखदुःखात समान राहणं, तेवढं ते ते तर मला सहजच आहे म्हटले. ते तर मला सहजच आहे म्हणे. आणि आता माझं आलं खाली जात नाही, कधी कधी दुःखाकडे जात नाही, हा माझा अनुभव आहे ना म्हटले. आणि तुम्ही कशासाठी हे म्हणता ज्ञान, ज्ञान कशासाठी त्याचं नाही. आता पण हे सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील ना. कोणातरी महापुरुषाच्या पायाजवळ बसून नेमकं सुख काय दुःख काय, त्याचा ग्राफ किती महत्त्वाचा आहे, जीवन सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती एवढा त्याच्यात विषय आहे का वस्तुनिष्ठता समजावून घ्यायची आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी अगोदर वाटतं माणसाला परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची अत्यंत. जेव्हा आपल्या स्वरूपाचा परिचय होतो तेव्हा परमानंदाची प्राप्ती होत असते का, दुःखाची निवृत्ती होत असते का, आहे की नाही. आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून आपण म्हणतो की असत्वापादक आवरण दूर करायचं, आव्हानापादक करायचं, अनानंदापादक दूर करायचं. आवरण जर नाहीच त्या ठिकाणी तर हे दूर करायचे कशाला. आणि तुम्ही तर कोणत्या वृत्त्यात ते आनंद वाढतो म्हणजे ते वृत्त्यात्मक आनंदाची इच्छा करतात. आणि आम्ही सांगतो का निवृत्तिक जो आनंद आहे तो आनंद वास्तव आहे. आणि हा आनंद समजण्यासाठी किती एखाद्याचे एका जन्मात होईल, एका दिवसात होईल, नाही तर किती जन्म लागतील सांगता येईल का त्याच्यासाठी, काहीच सांगता येत नाही. पण आता ते मान्यच नाही करायला. मग ते म्हणणे मग मला हा जो ग्राफ आहे, ह्या तुमचा ज्ञानाचा जो सांगितला आहे, माझा वाढता ग्राफ कधी तिथं पण येऊ शकेल का, तिथे येऊ शकेल का. आता वाढलेला कशाला तिथे यायला पाहिजे. याचा अर्थ माणसाला अंतःकरणातून ज्ञानाची पण बुभुत्सा आहे, ज्ञानाचं फल पण असं वाटतं की त्यालाही पण कळतं का ज्या अर्थी चढतोय त्या अर्थी उतारण्याची काय आहे शक्यता आहे. आणि खरोखर शांती जी आहे, सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जेव, हे जे तत्त्वज्ञानाचं फल आहे याच्यातच परमाशांती आहे. हा जो आनंद आहे याच्यामध्ये सातिशयत्व आहे, बरोबर की नाही. त्यांना जे तो आनंद द्वैतात्मक आहे ना, त्यामुळे तो क्षयातिशय दोषांनी काय आहे युक्त आहे तो आनंद. पण हे समजावून घ्यायला खूपच विचार करावा लागेल. त्याच्यासाठी इतकं सहज शिवाय आपला दुराग्रह टाकावा लागेल, कुतर्क टाकावा लागेल, विपर्यय टाकावा लागेल, विषयासक्ती, बुद्धिमांद्य, हे सगळे जे दोष असतील सगळे दोष परखून म्हणजे त्याचं त्या पारखून घ्यावे लागतील. आणि त्याच्यावर तेही शास्त्राने श्रीगुरूंनी सांगितलेला उपाय करावा लागेल. स्वबुद्धीनं त्याला होईल का ह्याचा सगळा उलगडा, होणार नाही. म्हणून शेवटी असं म्हणावं लागतं की बहुत सुकृताची जोडी. अनेक जन्माचे जर पुण्य फलभूत झाली तर त्या ठिकाणी अद्वैत मध्ये बघा त्यांनी लिहिलं ना, ईश्वरा अनुग्रह देव. हां, त्यांना मी सांगितलं की नक्की होणार आहे म्हणलं तुम्हाला. कारण ईश्वरात तुम्ही ईश्वर भक्ती करता, त्या ईश्वरा अनुग्रह देव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राण द्वित्रिणाम उपजायते, हे झाल्याशिवाय राहणारच नाही. त्यामुळे ते मग एवढं बरं आहे ना, मग काही चिंता करण्याचं कारण म्हणजे एवढं बरं आहे म्हणजे त्यांना वाटतं की हे फल असावा, आहे की नाही. ज्ञानाच्या फलाची तर मागणी आहे, पण वृत्त्यात्मक सुखातून ह्या सुखात यावं वाटत नाही. बरं, ह्या काय त्यांचाच स्वभाव आहे असं नाही, ते तर सात्विक सुख आहे. राजस सुखात सुद्धा, तामस सुखात सुद्धा मनुष्य भ्रम प्रमाद किंवा निद्रा आलस्यातल्या सुखात सुद्धा मनुष्य रंगून जाते. त्याच्यातसुद्धा ते म्हणतात की जर वाटेने जाताना ठेच लागली तर तो म्हणतो त्रिगुणाचं साम्राज्यसुद्धा नको. असा भ्रम होत नाही काय त्यात गुणात, हा तर सत्वगुणाचा भ्रम आहे की नाही. म्हणून माणसाला होऊ शकतं असं काय. पण याला उत्तर काय इतका जो मनुष्य आग्रहाने सांगतो त्याच्या आग्रहाला काय करू शकतो आपण, काहीच करू शकत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे का द्वैताचं पर्यवसान अद्वैतात होत असतं, ते त्याचं निश्चित होणार, याच्याबद्दल काही नाही. म्हणून मी म्हटलं की हा जो ग्राफ आहे ना वरचा, हा ग्राफच तुम्हाला खाली आणेल. म्हणजे जो मधली रेष आहे सुखदुःखे समे कृत्वा, ते म्हणजे मग होईल ना म्हणणे. हा मग हे असंच होणार. कारण तोपर्यंत त्यांचा दुराग्रह सोडण्यासाठी जर आपण त्यांना त्याच्यातून खाली आणलं तर त्यांचे नुकसान होईल.
ऐक, त्यांची हानी होईल म्हणून ते आहे ते योग्यच आहे का नाही त्याच्यामध्ये. त्यांना मी म्हटलं की तुम्ही जे म्हणता ना मला ज्ञान झालं आणि त्याची समाधान झालं नाही, म्हणजे समाधान होणारे तुम्ही त्याच्यापासून वेगळे राहिले आणि त्यामुळे तुम्हाला समाधान झालं नाही. तुम्ही जर त्याच्यात समर्पित झाले तर परमात्मा सुखरूप आहे ना, फक्त तुम्ही तो सुखरूप परमात्मा आहे पण मला सुख होत नाही. त्यासाठी तुम्हाला जशी ती सती जाणारी स्त्री, आपल्याला कोणता लाभ होणार आहे, आपल्याला पती लोक प्राप्त होणार आहे, हातपती आपल्याला जन्मजन्मी मिळणार आहे. म्हणून तुका म्हणे सती आग्न न देखे ज्या रीती. माशी सगळ्या ठिकाणी बसते पण विस्तवावर बसत नाही. त्या सतीला त्याचं महत्त्व कळलं, तिनं जीव दिला, पण तिचं केवढ्या मोठ्या मिठाने काय केलं, फक्त आपलं अस्तित्व विसर्जन केलं. रात्री हाच दृष्टांत सांगितलं ना, अस्तित्व विसर्जन केल्याबरोबर महासागराला प्राप्त झाला ना. तर तुम्हाला ग्राफ करायची काय गरज आहे. ग्राफच्या पलीकडचा असणारा आत्यानंद ब्रह्मानंद जो म्हणतो आपण, तो त्या आनंदाला तुम्ही प्राप्त. पण तुम्ही त्या ज्ञानाकडं त्या सुखाकडं काय पाहिलं, आपण वेगळं राहून पाहिलं आणि त्याच्यामध्ये हे चालत नाही. त्याच्यामध्ये हे वेगळेपण जे आहे, जीवाचं जे जीवत्व आहे ते समर्पित करावं लागतं, तेव्हा ही अनुभूती येईल. मग तेव्हा कोणता प्रश्नच राहणार नाही, प्रश्नही नाही आणि उत्तरही नाही, काहीच नाही त्याच्यात. तर सांगतात अहो आत्मप्रत्यय झाला तेने प्रत्यय नाही देखीला. आत्मप्रत्यय झाला त्या आत्म्याने काय प्रतीतेचा विषय म्हणून आत्म्याला स्वला किंवा अन्याला पाहिलंच नाही, किंवा अन्याने जेव्हा त्याला विषय केला जीवाने, तेव्हा त्याला आत्मा नाही दिसला, आत्मा राहिला. कारण तिथं लिहिलं आहे जैसा तैसा संचला आत्मा मात्र. केवळ आत्मा काय आहे, जसा आहे तसा. यालाच म्हणायचं ना, तुका म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे. अशा प्रकारचा तो आत्मा संचला म्हणजे आत्माच विद्यमान राहिला. म्हणून आत्मदृष्टी काही कधीच अन्यथा नाही, साध्य साधनही पाही भासले असता. म्हणून याचा सगळ्याचा निष्कर्ष सांगतात काय, साध्य साधनही भासले असता. पहा तुम्ही, तुमच्यामध्ये जरी साध्य साधन भाव जरी वाटला तुम्हाला, पण तो भासमान होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये साध्य साधन भाव देखील नियत नाही. ज्याच्यासाठी आपण सगळा जीव ओवाळून टाकतो, काय आहे हे माझं साध्य आहे आणि त्याचं नियत साधन मला कळावं. शास्त्राद्वारा, गुरुद्वारा, युक्तीद्वारा काय सगळं जीवनच चाललं की नाही. माणसाला सिद्ध म्हणण्यापेक्षाही मी ना योग्य साधक आहे म्हणलं तरी बरं वाटतं. कारण का त्या साधक कोण आहे, ज्याचं साध्य ठरलेलं आहे आणि पुन्हा त्या साध्यप्राप्तीचा साध्य साधक बरं साध्य साधन भाव, साध्य साधन भाव तो नियत निश्चित रूपाने कळला असं वाटतं, आहे की नाही. आणि मग तो मनुष्य निर्धास्तपणे आपलं साधनाच्या वाटचालीवर राहतो, आहे की नाही. असं परमार्थाच्या मार्गामध्ये दिसतं की नाही. इथं सांगतात साध्य साधनही पायी भासले असतात. साध्य साधन भाव हा भास आहे. म्हणून आत्मदृष्टी काही कधीही अन्यथा नाही. आत्मदृष्टीत अन्यथा कधीच होत नाही. अन्यथा कधीच होत नाही म्हणजे जेव्हा तुम्हाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी साध्य साधन भावाची कल्पना करता, तेव्हाही आत्मा अन्यथा कधीच होत नाही. असा आत्मा आहे असं सांगतात. जयाचेनी सावाय 16वी ओळी आता. जयाचेनी सावाय जीव काय ओळीचं हे झालं का. हां जय आनंद घेऊ नका भाऊ, आहे की नाही. आनंद घेतला की कमीपणा येईल नाही का. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे की काय ठप्प होऊ देऊ नका वृत्ती, आहे की नाही. रसा स्वादन करायचं नाही. हां जरी झालं तरी आत्मा अन्यथा नाही हे पक्क ठेवायचं. हो द्या जाऊ द्या, आहे की नाही. त्याचं अग्रहण होण्यापेक्षा आस्वादन होणं केव्हाही चांगलं आहे, परंतु तरीसुद्धा त्याचं कौतुक नाही, अन्यथा नाही त्याच्यामुळे. हां आपण साक्षी भाव यायला त्याला बरोबर आहे, पण साक्षी भाव यायला तत्त्वज्ञानच पाहिजे ना. तत्त्वज्ञान झालं असेल तर तो आला खाली तर साक्षी भावात येईल, त्याच्यानंतर भोगत्या भावात येईल, नंतर कर्त्या भावात येईल, आहे की नाही. तुम्ही कर्तृत्वाच्या द्वारा भोक्तृत्व प्राप्त होता असं गृहीत धरून, बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये कर्तृत्व आणि भोक्तृत्वाला सत्यत्व समजून अभिव्यक्त होणाऱ्या आनंदाची तादात्म्य भ्रांती करून राहाल तर तुम्हाला कधी बाहेर निघता येणार नाही. बरोबर आहे की नाही. जयाचेनी सावाये
जीव ब्रह्म उपर लाहे, ब्रह्म तृणातळी जाये, उदासे जेणे. जयाचेनी सावाय, ज्यांचं म्हणजे साह्य झालं असताना, म्हणजे ज्या श्रीगुरूंचा आपल्या परमार्थ पथामध्ये वाटचाल करणाऱ्या प्रामाणिक अधिकार संपन्न शिष्याला ज्या श्रीगुरूंचं साह्य लाभलं, बरोबर ना. जयाचेनी सावाय, जीव ब्रह्म उपरला आहे. जीव हा ब्रह्मापेक्षाही पलीकडे जातो. त्याचे दोन अर्थ केलेले आहेत. काही लोकांनी ब्रह्मा उपरला आहे, तर ब्रह्म शब्द आहे ना, म्हणतो अहम ब्रह्मास्मी, बरोबर ना. अहम ब्रह्मास्मी, तर ब्रह्म शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी वाच्यार्थ ईश्वर आहे. आणि अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ काय आहे? ईश्वर असा अर्थ आहे. जीव, अहमचा अर्थ वाच्यार्थ जीव आहे आणि ब्रह्माचा अर्थ शिव अशा प्रकारचा आहे, म्हणजे ईश्वर आहे असा अर्थ आहे. तर त्या ठिकाणी लक्षार्थ ब्रह्म नाही आपण घेत, वाच्यार्थ ब्रह्म. परंतु जीव जो आहे तो ब्रह्माच्याही वर जातो, म्हणजे तो जो ईश्वराचंही अधिष्ठान होतो, बरोबर ना. म्हणजे तो ब्रह्माच्या वर, कारण काय आहे, ब्रह्माच्या वर काय आहे, पुन्हा सा काष्टा सा परागती. माऊली असं कसं काय म्हणतील का ब्रह्माच्या वर जातो, म्हणजे असं जगात ब्रह्माच्या वर काय आहे जगामध्ये, तेच सर्वात शेवटलं आहे, आहे की नाही. ती काष्टा किंवा परागती असं त्याला म्हटलेलं आहे, याच्यावर तर काही नाही. मग इथं काय आहे की याचा ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर असा घ्यावा. बऱ्याच ठिकाणी ईश्वर शब्दाचा अर्थ ब्रह्म असा करतात आणि बऱ्याच ठिकाणी ब्रह्म शब्दाचा अर्थ ईश्वर असा करतात. मग कोणत्या ठिकाणी कसा घ्यावा, तर जसा जसा विषय चालू असेल त्याच्या अनुरोधाने शास्त्राला विरोध न येईल अशा प्रकारचा त्याचा अर्थ घ्यावा. म्हणून म्हणतात जयाचेनी सावाये, ज्यांचं साह्य झालं असताना जीव हा ब्रह्म उपरला आहे. जीव हा ब्रह्माच्याही पलीकडं जातो आणि ब्रह्म तृणातळी जाये, उदासे जेणे. आता पुन्हा म्हणतात की ब्रह्म तृणातळी जाये. ब्रह्म कशी काय गवताच्या काडीच्या किमतीत होईल? ब्रह्म जे काही अमोल आहे त्याचे तर कायमचं तेच मूल्य आहे, म्हणजे तेच त्याचं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये तर कोणत्याही प्रकारचा विकार किंवा चढउतार किंवा वृद्धिक्षय आदी विकार त्याच्या ठिकाणी होत नाही. आणि मग ते ब्रह्म तृणातळी म्हणजे गवताच्या काडीपेक्षाही कमी किमतीचं होतं. तर जेणे उदासे, जर ते श्रीगुरू उदास असतील म्हणजे त्याची उपेक्षा करतील त्या शिष्याची, तर या ठिकाणी अशी स्थिती होईल. आता हा विषय किती उच्च कोटीचा सांगायचा इथून, पण याच्याबरोबर व्यवहार पण तसाच आहे. व्यवहार पण तसाच आहे. जर गुरूंच्या कृपेला अनुग्रहाला जर प्राप्त झालेला जीव आहे तर तो संपूर्ण ह्या ईश्वराचं देखील अधिष्ठान होतो. आता तो ज्या वेळेला ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्म आणि जीवाचं अधिष्ठान चैतन्य असणारं कुटस्थ चैतन्य, ह्या दोघांचं निरंतर ऐक्य आहे अशा अखंडार्थाचं त्याला ज्ञान होतं. त्यावेळेला तो अखंडार्थाचं ज्ञान झालेला पुरुष ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, तो ज्या ब्रह्मस्वरूपाला म्हणजे लक्षार्थाला प्राप्त होतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी तो ईश्वराचं देखील अधिष्ठान होतं, बरं ना. त्यावेळेला अविद्याधिष्ठान चैतन्य येतो का मायाधिष्ठान चैतन्य आहे, का दोन्ही चैतन्य एकच आहे की नाही? का अखंड एकच चैतन्य दोन्हींना अधिष्ठान आहे? एकच चैतन्य. फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी ही प्रक्रिया होती. तत्वतः जेव्हा तुम्हाला हे कळतं तेव्हा तो अखंड अर्थ शिल्लक राहतो का जीव ब्रह्माच्या ऐक्याचा भाव राहतो, का नित्यसिद्ध ऐक्य आहे असं कळतं. नित्यसिद्ध ऐक्य असं कळतं. आणि त्या नित्यसिद्ध ऐक्यामध्ये बघा, त्या एकरूपतेमध्ये, त्या केवलामध्ये जीव आणि ईश्वर यांची कुठलीही सिद्धी नाही, बरोबर का? जीव आणि ईश्वर यांची कुठलीही सिद्धी नाही, म्हणजे अखंड एकरूपाने संचलेलं आहे असं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला, बरोबर ना, तो जीव ब्रह्मा उपरला आहे की नाही. आणि आता पुन्हा काय सांगतात, ब्रह्म तृणातळी जाये. ब्रह्म जे आहे ते गवताच्या काडीपेक्षाही कमी होतं. गवताची काडी तरी त्यांनी सांगितलं कोणी खातं तरी जनावर वगैरे, तर त्याच्यापेक्षा कमी किमतीचं लोह, लोष्ट, पाषाण त्यांचा काय उपयोग आहे, मातीचं ढेकूळ अशा प्रकारचा हा जीव आहे ना. तिथं काय म्हणले, ब्रह्म तृणातळी जाईल. जीव हा ब्रह्मरूपच आहे की नाही? तो का म्हणे, कैची किव आणि कोठे जीव निराळा. जीव तत्वता ब्रह्मरूप आहे, परंतु तो गवताच्या काडीसारखा होतो की नाही, त्यात तो कोणत्या अनेक प्रकारच्या नाना योनींना प्राप्त होतो, काय त्याची स्थिती होते, म्हणून तो तृणातळी जाय. पण कधी जेणे उदासे, जर श्रीगुरू उदास असतील तर, म्हणजे याच्यामध्ये श्रीगुरूंचा गौरव पण सांगितला की नाही.
आणि श्रीगुरूंच्या द्वारा प्राप्त होणारा लाभही सांगितला की नाही. आणि श्रीगुरूंच्या अनंगीकारामध्ये होणारा महान अशा प्रकारचा सत्यानाश किती. कारण का इह चेद वेदीद अथ सत्यमस्ती काय न चेदिहा वेदीन महती विनष्टी असं उपनिषदात सांगितलं. ते त्या इथं सुद्धा सांगितलेलं आहे. जया दुसरं एक अर्थ केला आहे त्यांनी की जीव ब्रह्म उपरला आहे. ब्रह्म उपरला आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे हिच्याही पलीकडं केवळ रूपतेला तो प्राप्त होतो. आणि दुसरा ब्रह्म तृणातळी जाये म्हणजे स्वतः ब्रह्म असताना त्या ठिकाणी कर्ता भोक्ता सुखी दुःखी अशा प्रकारचा होतो आणि तृणातळी जाये गवताच्या काडीपेक्षाही नीच अशा स्वरूपाला तो प्राप्त होतो असं सांगितलं. आता याच्यावरची टीका. हा दिठिवा जयावरी झळके का पद्म करू माथा पारुखे हा जीवची परितुके महेशेशी. हां काय दयाचेनी कृपा असलेले हा जीव हा ठाववरी पाखाळे जे शिवपन ओविळे अंग लागो निधी ना. जे शिवपन ओविळे अंगी न लवी असं एवढी त्याची स्थिती प्राप्त होते. आता याची टीका आहे. जयाचेनी सावाये जीव ब्रह्म उपरुला आहे ब्रह्म तृणातळी जाये उदासे जेणे गुरुदृष्टी अखंड आयती. तिथं अखंड झाले ते गुरुदृष्टी अखंड आयती येथे भजिजे हेची गुंती हे ते गुंती करोनी परवती सावध जयी होय. गुरुदृष्टी अखंड आयती. गुरुदृष्टी म्हणजे श्रीगुरूंचं स्वरूपभूत ज्ञान बरोबर ना. हे अखंड आहे आणि ते आयत म्हणजे स्वयंभ आहे. येथे भजिजे हीची गुंती या ठिकाणी गुरूंचं भजन करायचं हाच प्रतिबंध आहे. ते स्वयंभू असताना स्वयंप्रकाश असताना अखंड असताना त्या ठिकाणी तुम्ही त्याच्याहून भिन्न नसताना वेगळेपणाने गुरूंचं भजन करणं हाच त्या ठिकाणी मुख्य प्रतिबंध झाला. दैविके सेवको हो पाहावो ते दैविके सेवक हो पाहावो तरी भेदिता द्रोहोची लाहो म्हणून आता काही न हो तुझं लागीजी. बोला अर्थ सांगा. सद्गुरू चांगलं स्पष्टीकरण करून सांगा. ज्ञानोबाराय असं म्हणतात दैविके म्हणजे श्रीगुरू तुमचा जर मी सेवक होण्याचा प्रयत्न करू लागलो तर मी एक सेवक आहे आणि आपण माझ्याकरता सेव्य आहात अशा प्रकारचा भेद मी केल्यासारखं होईल. म्हणून भेदिता द्रोहोची लाहो हा तुमच्याशी माझा द्रोह होईल गुरुद्रोह होईल याकरिता म्हणून आता काही नो हो आता मी विशेष काही होणार नाही तुझं लागीजी. तुमच्या दृष्टीने मी विशेष काहीच होणार नाही. मी काय होईल तुमचंच रूप होऊन राहील नाही का. तुमच्या स्वरूपाहून मी भिन्न होणारच नाही कारण मी गुरुद्रोहाचं पातक घेऊच कशाला असं सांगतो. जयाचेनी सावाये जीव गुरुदृष्टी अखंड ऐकती येथे भजिजे हेची गुंदी. किती ऐक्य असेल हे जाऊ द्या स्वरूपदृष्टीनं तर ऐक्य आहे पण व्यवहारात किती ऐक्य असेल असं जेव्हा होईल तेव्हाच खरा व्यवहार तो सुखाचे व्यवहारी सुखलाभ तरच तो आनंदाचा व्यवहार होईल तोच ज्ञानाचा व्यवहार होईल तोच सत्तेचा व्यवहार होईल आहे की नाही आणि तोच अद्वैताचा व्यवहार होईल. हे काय सगळ्या गोष्टी अनुभवाची जोगे न हे बोला आयुष्य आहे की नाही स्वसंवेद्य गोष्टी आहे. हे बघा काल संदीप महाराजांच्या आपण चिंतन केलं जो ज्ञानवान पुरुष आहे तो व्यवहार कोणता करील असंच झालं होतं ना. तर त्याच्यामध्ये आता काल आपल्याला विचारसागरात गेलं आत्मस्वरूपाला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. आपलं स्वरूप आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे का. अनुकूल प्रतिकूल भावविवर्जित आहे का बरं तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भेदच नाही ना बरोबर ना. भेदज्ञान असलं तर अनुकूल प्रतिकूल ज्ञान होतं. म्हणजे ज्ञानीपुरुषाचा होणारा जो व्यवहार आहे तिथं अनुकूल प्रतिकूल ज्ञान नाही कारण का नाही भेद ज्ञान नाही. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानामध्ये काय होतं रागद्वेष निर्माण होतात बरोबर ना. रागद्वेषामुळं काय होतं पापुण्य निर्माण होतं. तर ज्ञानवान पुरुषाचा व्यवहाराचं जेव्हा ही सगळी व्यवहारच सांगितलं ना कशी ही मालिका आहे. पहिल्यांदा सगळ्यात सुखदुःखाला कारण शरीर आहे शरीराला कारण धर्माधर्म आहे धर्माला किंवा पाप पुण्याला कारण काय आहे
रागद्वेष आहे. रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला भेद ज्ञान आहे आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भेद ज्ञानाचा काय आहे? बरोबर का? भेदाचा काय आहे? अभाव आहे. मग जर त्याच्या ठिकाणी जो व्यवहार आहे, वेदांत चिंतन करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी रागद्वेषात्मक व्यवहार असणंच शक्य नाही. जर तुम्ही बरोबर आहे की नाही? मग तुम्ही म्हणाल मग त्याचा कोणता व्यवहार असला तर त्याचा व्यवहार फक्त कोणता असणार? सुखाचा व्यवहार, प्रेमाचा व्यवहार असणार त्याच्या ठिकाणी. प्रेमाचा का? तर आत्मा हा निरतिशय प्रेमास्पद विषय आहे की नाही? मग असला तर आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मता. बरोबर आहे ना महाराज? रागद्वेषाचा म्हणून आपल्याला आपलं वेदांत चिंतन ठीक चाललं आहे का नाही हे पाहताना माणसाने दुसरं काही पाहू नये. दुसरं काही पाहू नये. ह्या प्रक्रिया समजल्यात की नाही, त्या प्रक्रिया कमी आहेत. रागद्वेष गेलाय का? आहे की नाही? रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे साम्राज्य स्वराज्य आले. ते घेऊन म्हणा ना सगळं बघेल काय. रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणची. तो खरा आपले सुख, आपलं आत्मसुख तोच भोगण्याचा अधिकारी आहे. त्याला प्रतिबंध कोणता आहे? रागद्वेषाचा आहे की नाही? आणि त्याचं कारण काय आहे? आपलं स्वराज्य आपण भोगावं अशी स्थिती अजून आलेली नाही. म्हणून ती स्थितीकडे आपल्याला जायचं आहे. हे एवढी गोष्ट लक्षात ठेव. मला जे तो माणसाचा मुख्य व्यवहार शंकरानंदांनी, मधुसूदन सरस्वतींनी तर किती सांगितलं आहे. ज्या गोष्टीनं आपल्याला दुःख होतं तो ते दुसऱ्याला करणारच नाही. आणि ज्या गोष्टीनं आपल्याला सुख होतं त्यासाठी त्याचा देहसुद्धा त्या बापू गायधनीसारखा बलिदान करील, पण त्याला सुख दिल्याशिवाय राहणार नाही. हा वेदांतातला व्यवहार आहे. म्हणून रामतीर्थ स्वामींनी व्यावहारिक वेदांत सांगितला, स्वामी विवेकानंदांनी व्यावहारिक वेदांत सांगितला. का? तर व्यवहारामध्ये जर त्याची अनुभूती येत नसेल तर काय आहे त्याचं? नुसत्या इथं पोपटपंची किती जरी केली तर काय? चडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या आणि कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती आणि हरे रंगरिपमे मनश्चैन लग्न तत किम तत किम तत किम तत किम. जगची देह झाले. बोला. जगचे देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. तुझे नव्हे विश्व झाला आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेष ठेला जया पुरुषा. हे किती महत्वाचं आहे की नाही? येत भेद तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आघवा आता विषम काही. आता त्याच्या ठिकाणी विषम म्हणून काय राहिले? सगळंच्या सगळं निर्दोषमी समम ब्रह्म सर्वम यदायम आत्मा. हे सगळं मीच आहे. हा मत्सर जेथ उपजे वा ते तुले नुरेची जया दुजे, तो निर्मत्सर काय म्हणजे बोलवरी. हा मत्सर निर्माण होण्यासाठी दुसरा पदार्थच नाही, तर त्याच्या ठिकाणी निर्मत्सर झालं हे म्हणण्याची तरी काही गरज आहे का? इतका तो निर्मत्सर झालेला आहे की नाही? इतका अभेदाच्या अभेदरूप स्थितीला तो प्राप्त झाला आहे. नाहीतर मग काय हे फक्त आपलं मनोरंजन होईल आहे की नाही? किंवा या ठिकाणी हा वार्तालाप म्हणजे जरा उदात्त गंभीर अशा काही विचारात आम्ही दररोज थोडा वेळ असतो आहे का नाही? आहे का नाही? असंच होईल का नाही? याच्यामध्ये असंच. गुरुदृष्टी अखंड आयती येथे भजिजे हेची गुंती, हे गुंती करोनी परवती सावध जो होय. तर ही गुंती हा गुंताळा. बरोबर आहे ना? भजिजे म्हणजे भज्य भजक भावाचा गुंता प्रतिबंध. हा प्रतिबंध जो परवती करोनी जर पलीकडं सारील आणि जै सावध होय आणि सावधान होईल आहे की नाही? तेजा इशारती तट्टू फोकावरी घेते, ते सावकाशता लाधता हरपे जीवत्वाची वार्ता, मी ब्रह्म ही कथा विसरिजे तेने, तेथे सावकाशता लाधिता. अशा प्रकारच्या गोष्टीला सावकाशता म्हणजे त्याला अवकाश सापडला, म्हणजे त्याला ही गोष्ट प्राप्त झाली. बरोबर ना? त्याला सावकाश झाला म्हणजे त्याला अवकाश सापडला म्हणजे ती वस्तू त्याला प्राप्त झाली. तर हरपे जीवत्वाची वार्ता, जीवत्वाची वार्ताच त्या ठिकाणी संपून जाते. आणि जीवत्व जातच असं नाही, मी ब्रह्म हेही कथा विसरी जेतेने, आणि मी ब्रह्म आहे ही गोष्ट तो त्या ठिकाणी विसरून जातो. काजे बाकी काही नाही झालं तरी ह्या अमृतानुभवाच्या आवर्तनात आपलं गंतव्य जरी आपल्याला कळलं तरी या जन्मात पुष्कळ प्रवास केल्यासारखा झाला. आपलं गंतव्य निश्चित रूपाने कळलं
आपलं ध्येय, आपलं ज्ञातव्य, आपलं स्वरूप, स्थिती काही जरी कळलं तरी पुष्कळ आहे की नाही, की आपल्याला निदान ब्रह्मपणसुद्धा विसरायचं आहे, देहपण विसरायचं आहे, पण ब्रह्मपणसुद्धा विसरायचं आहे. का जीवत्वाची वार्ता मी ब्रह्म ही कथा तेथ ब्रह्म आत्मा ईश हा या बोला मोडे सौरस न बोलणे याही पैसे नाही. पुन्हा एकदा तेथ ब्रह्म आत्मा ईश या बोला मोडे सौरस न बोलणे याही पैसा नाही जेथे. कथा अशी चालली पाहिजे अमृतानुभवाची, ह्या प्रकाराने चालली पाहिजे. इथं ब्रह्मा ईश हे शब्दसुद्धा तिथं नाही बरं का, हे शब्द नाही. मग नाही म्हणजे मौन ऐके नाही, पण न बोलणे हे पैसे नाही जेतं, हे जर सामंजस्य समजावून घेतलं तर ही अमृतानुभवाची कथा आपल्याला अमृतानुभवाचा परिचय करून देईल. न बोलण्याही पैसे नाही जेथं जसं आहे तसं बोलण्याला सुद्धा ब्रह्मा आत्मा येशू या बोला नाही, या बोला सौरसू मोडे, त्याच्यामध्ये सुद्धा सावरस्य घेण्याचं काही कारण नाही की आम्हाला अमृतानुभवात काय, आम्ही कुठं असतो, स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ काय किंवा स्वरूप स्थितीमध्ये असतो, याला काही किंमत नाही तिथं, आहे की नाही. पण मग आता न बोलणं थांबल्याशिवाय हे अनुभव येत नाही, हे याला पण तिथं किंमत नाही, बरं ना. न बोलणं आहे हे पैसो, त्याला सुद्धा तिथं थारा नाही. म्हणजे काय हे उत्तमा सहजावस्था आहे की नाही, जे सहज स्थिती आहे त्या सहज अवस्था ही तुम्हाला सांगतात. नाही तर तुम्ही त्याचाच अभिनिवेश धरून बसाल, आहे की नाही. कशाचा, मौनाचा अभिनिवेश धारण करून बसाल. आता बघा बाळासाहेबांनी आपल्याला फराळ आणले आज आणायचं, त्यामुळं लवकर आटोप तो रस यात नाही ना. आपल्याला असं वाटायला पाहिजे होतं का हा रस त्यात नाही. आपण बिचारे दुबळे. ते सावकाशता लाधता हरपे जीवत्वाची वार्ता मी ब्रह्म ही कथा विसरीजे तेने. काजे ब्रह्मी अहमपण जीवत्वाचे लक्षण म्हणून मी ब्रह्म हेही जाणं राहिले मागे. ब्रह्माच्या ठिकाणी जे अहमपण आहे, जर मी ब्रह्म अहम ब्रह्मास्मी असं म्हणलं तर ब्रह्माच्या ठिकाणी जे अहमपण आहे, ब्रह्माच्या ठिकाणी अहम निर्माण झाला म्हणजेच काय झालं, त्या अहम भावाने त्या ब्रह्माला परिचिन्न केलं, अर्थात जीवभाव निर्माण झाला. म्हणून ब्रह्म हेही जाणं राहिले मागे, म्हणून मी ब्रह्म आहे हे सुद्धा काय राहिलं, मागच राहिलं, म्हणजे त्याचंही अतिक्रमण करून गेला. एवम जयाचे कृपा सुरवाडे जीवास ब्रह्म उपर उघडे ना तरी जयाचे निवदासे विघडे असतची ब्रह्म. एवम अशा प्रकारे जयाच्या कृपा सुरवाडे, ज्या श्रीगुरूंच्या कृपारूपी सुरवाड म्हणजे सुख प्राप्त झाला असता जीवास ब्रह्म उपरघडे, जीव हा ब्रह्मापेक्षाही वर म्हणजे आपल्या अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्तीच्याही वर केवळ स्वरूप स्थितीला, अवाच्य स्थितीला, अव्यवहार्य स्थितीला प्राप्त होतो किंवा तो ईश्वराचे अधिष्ठान होतो. ना तरी अथवा जयाचे नि उदासे, जर ते उदास झाले म्हणजे काय झाले, त्यांनी जर आपली उपेक्षा केली. खरं या ठिकाणी मी आज सकाळी चिंतन वाचलं, मला वाटतं संस्कृत याच्यामध्ये किंवा साखरे महाराजांच्या याच्यामध्ये दिले की त्यांनी जर शिष्यानी गुरूंची कृपा संपादन करण्याबाबतीत उदास झाला तर, उदास राहिला तर, नाही तर लोक लगेच गुरूंवरच ठपका ठेवतील, तुम्ही आमच्याविषयी जरा उदासच दिसता, ऐका नाही. त्या काही लोकांना तर वाटतं की आमच्याशीच व्यवहार करावा, ते नाहीतर लगेच उदास झाले, ऐका म्हणजे त्यांनी स्वरूपस्थिती पाहूच नाही कधी, फक्त लोकांचे अंतकरणच सांभाळत राहावं, आहे की नाही. असं वाटतं की नाही माणसाला, गुरुचा भाव असाच वाटतं की एवम जयाचे कृपा सुरवाडे जीव ब्रह्मा उपर उघडे, जीव ब्रह्माच्याही वर जातो. ना तरी जयाचे नि उदासे विघडे असं त्याची ब्रह्म. ब्रह्मस्वरूप असलेलं जे उदास झाले तर ते ब्रह्मस्वरूप सत्स्वरूप असताना देखील ते बिघडून जातं, आहे की नाही. ते विकाराला प्राप्त होतं किंवा अवनत दशेला प्राप्त होतं. तृणासमान जे पदार्थ वा वा सांगा, सगळा अर्थ सांगा. काजई दिठेवा तुमचा वरुषे
तै सकळार्थ सिद्धी मती पिके एरवी कोंभेला उन्मेष सुके जरी उदास तुम्ही. ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये श्रीगुरूंचं स्तवन करत असताना असं म्हणतात, जै म्हणजे जेव्हा तुमचा दिठीवा वृषे तुमची कृपादृष्टीचा वर्षाव जर माझ्यावर झाला बुद्धीवर, सकळार्थ सिद्धी मती पिके माझ्या बुद्धीच्या ठिकाणी सकळार्थ सिद्धी अर्थात प्रत्येक शब्दाची अर्थ रूपता त्याचा सगळ्या अर्थ पुरुषार्थाची सिद्धी. सर्व पुरुषार्थ हे पिकतील. आणि जर तुम्ही उदास असाल, कोंभेला उन्मेष सुखे जरी उदास तुम्ही, थोडंसं ज्ञान प्राप्त झालं, अंकुराला प्राप्त झालं, आणि जर तुम्ही उदास झाले तर तो अंकुरही सुकून जाईल. तृणा समान जे पदार्थ तेही परी मानले यथार्थ, परी ब्रह्म काळत्रयी आबादित ते नाहीसेचे होय. तृणा समान जे पदार्थ, जे काही गवतासारखे जरी पदार्थ असले ना तरी तेही मानले यथार्थ, ते सुद्धा त्याला काहीतरी अर्थ आहे. कारण गवत कोणाच्या खाण्याच्या तरी उपयोगाचं आहे. परी ब्रह्म काळत्रयी आबाधित ते नाहीसे. ब्रह्म तीर्थरिकाला बाधित आहे, पण ते तुमच्या दृष्टीने काय होईल, गुरु जर उदास असले तर नाहीसच होईल. असो मृगतृष्णा प्राय भान ते सत्याचे मानले जाण, आणि स्वतः ब्रह्म असून आपण अनिश्वरत्व झाले. खरं कसं झालं तुम्ही म्हणाल, असं कसं काय होईल, एवढं खाली कसा जाईल? तर ते म्हणतात मृगतृष्णा प्राय भान, बरोबर ना. जे मृगतृष्णेप्रमाणे असणारं जे तुम्हाला वैषयिक ज्ञान आहे, भान म्हणजे नाही का विषयाचं ज्ञान, मृगजलाप्रमाणे असणारे विषय, आणि ते विषय तुम्हाला त्यांचं काय होते भान, आणि ते सत्याची मानले जाण, आणि त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी होते. मृगजलाप्रमाणे असणारे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल रया, किंवा काय मृग जळवत जाईल रया, कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप मृग जळवत जाईल रया, असे असणारे ते सत्याची मानले जाणं, सत्य मानलं. आणि स्वतः ब्रह्म असून, आणि स्वतः ब्रह्म असून काय प्राप्त झाला, आपण अनिश्वरत्व झाले. स्वतः ब्रह्मरूप असताना अनिश्वरत्व भावाला अब्रह्मरूपतेला प्राप्त झाला. एवं सर्वत्र सर्वदा ब्रह्म परिनेनता गुरु खुनेचे वर्म, प्रपंचची परम मानला असे. एवं अशा प्रकारे ब्रह्म हे सर्वत्र आहे आणि सर्वदा आहे आणि सम आहे. परंतु हे गुरु खुणेचे वर्म नेनता, गुरु उदास झाले म्हणजे काय, गुरूंच्या ज्या खुणा आहेत, संकेत आहेत, त्याचं जे वर्म आहे ते तुम्ही जाणलं नाही का. सर्वत्र सर्वदा ब्रह्म असून तो ब्रह्म हा माझाच आत्मा आहे, हे गुरु खुणेचं काय आहे, वर्म आहे. पण हे न जाणल्यामुळं प्रपंचाची परम मानलं असे. ते ब्रह्म परम श्रेष्ठ नाही मानलं, प्रपंचच श्रेष्ठ आहे असं तू मानलं. मग हीच आहे की नाही, ब्रह्मतृणातळी जाय म्हणून अखंडता न खंडता, साध्य साधनाशी सार्थकता, ऐशीची काही आता पुढेही बोलतू. म्हणून अखंडता न खंडता, अखंडता ही कधी खंडित होत नाही, म्हणजे अखंडता तर अबाधित राहते. आणि साध्य साधनाची सार्थकता, पण केलेली साध्य, धरलेलं साध्य आणि त्या साध्याचं नियत साधन हेही सार्थक होतं. आणि अखंडता साध्य साधन भावही आपल्याला समर्थन करता येतो, आणि त्याची जी अखंडता आहे ती अबाधित राहते. आयशे काही आता पुढती बोलतो, असं अशा काही गोष्टी आम्ही आता तुम्हाला सांगू. साध्य साधन भावालाही सार्थकता यावी आणि अखंडताही अबाधित राहावी, असं जे काही बोलणं आहे ते बोलणं आम्ही आता पुढच्या 17व्या ओळीपासून बोलत आहोत 20व्या ओळीपर्यंत. उपास्तीवरी राबतिया उपाये फळी येती मोडोनिया, वरी वंडले जयाचिया अनुज्ञा का. पुंडली कवरदा हरिविठ्ठल, श्री हरिविठ्ठल, श्री हरिविठ्ठल, श्री हरिविठ्ठल, श्री हरिविठ्ठल,